योगाचा अभ्यास करताना शरीराच्या निरनिराळ्या अवयवांवर वेगवेगळ्या प्रकारचे ताण येतात आणि ते ताण सहन करण्याची त्या इंद्रियाची ताकद नसेल तर त्या ताणांमुळे त्रास होण्याची शक्यता असते. अशा ताणांची सवय नसल्याने काही लोकांना अंग दुखणे, लचक भरणे, पोटामध्ये गोळा येणे अशा प्रकारचे त्रास होतात. असे जर त्रास होत असेल तर योगासनाचा अभ्यास पुढे चालू ठेवणे शक्य नसते. म्हणून अशा प्रकारच्या ताणांची इंद्रियांना अवयवांना सहन होण्यासाठी पूरक हालचाली म्हणजे वॉर्मअप केला जातो. ह्याचे पूरक व्यायाम असतात, वॉर्मअप असतात, त्याच्या हालचाली असतात. हे सर्वांनीच करायला पाहिजे असं काही नसतं. आसनांचा अभ्यास तसा व्यक्तिगत आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा आहे. तसाच त्या पूरक हालचालींचा अभ्यास देखील प्रत्येक व्यक्तीसाठी हा कमी अधिक असू शकतो. तरुण वयामध्ये जे साधक असतात त्यांनी वॉर्मअप ते पूरक हालचाली न करता डायरेक्ट आसनांचा सराव केला तरी चालतो. पण जे प्रौढ आहेत आणि असे जे साधक आहेत ज्यांनी कधी आसन केले नाही आहेत, व्यायाम केलेला नाही आहे, त्यांनी पूरक हालचाली वॉर्मअप करणे आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर योगासने केले, सूर्यनमस्कार घातले तर ते त्यांना खूप छान पद्धतीने करता येतात. तर वॉर्मअप म्हणजेच पूरक हालचाली कोणाला म्हणायचं तर जे व्यायाम प्रकार योगासन करताना किंवा कोणताही दुसरा व्यायामाचा प्रकार करताना सुरुवातीला केले जातात. कारण योगासन कोणतेही आसन आपण घेतो किंवा कोणताही व्यायाम आपण करतो ते व्यवस्थित करता यावेत म्हणून त्या हालचाली केल्या जातात. त्या हालचालींनाच आपण पूरक हालचाली म्हणतो.